स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये. तर आज पूर्ण दिवसभर काय व्हिडिओ शूट केला नाही, कारण आज विहानला होती सुट्टी. त्या दोघांचं करण्यातच पूर्ण दिवस गेला आणि त्याच्यामुळे मी काही दिवसभर व्हिडिओ शूट केला नाही. काय तुला ट्रॉल्या उघडायच्यात? हां, उघड उघड उघड. आता विहान झोपलेला म्हणून काय विहान झोपला होता. अरे बापरे, माझं बाळ पडलं. राहू दे. नाही नाही, आता विहान झोपला होता म्हणून मग म्हटलं चला भाजी फोडणीला टाकून देऊ. तर या ठिकाणी आपण शेवग्याची भाजी बनवायची. तुला उचलून घेतल्यावर जेवण कसं बनवू? तुला उचलून घेतल्यावर जेवण कसं बनवायचं? तर इकडे शेवग्याची भाजी बनवायला घेतली. शेवग्याचं कालवण म्हणतो आम्ही. तर ते बनवायला घेतलंय. त्याच्यासाठी इकडं मसाला काढलाय, इकडं कांदे भाजून घेतलेत, त्याच्यानंतर शेंगदाणे तळून घेतलेत, डाळी तळून घेतल्यात, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हावरी घेतली आहे, ती पण भाजून घेतली. आता प्रत्येकाची पद्धत भाजी बनवायची म्हणजे कालवण बनवायची वेगवेगळी असते. मी अशा पद्धतीने बनवते, ते मी तुमच्यासोबत शेअर करते. म्हणजे बनवत होते, मग म्हटलं चला व्हिडिओ पण शूट करूया. कारण जेवणाचे बऱ्याचदा मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत नाही, कारण मुलांना बघून ते जमत नाही. तर इकडे खोबरं पण भाजून घेतलंय, कोथिंबीर घेतली, आल्याचा तुकडा घेतलाय, त्याच्यानंतर याच्यात हिरव्या मिरच्या पण घेतल्या आणि लसूण घेतलाय. आणि ज्यावेळेस मला कालवण वगैरे करायचं असतं त्यावेळेस लसूण मी पूर्ण सोलत बसत नाही, अशा पद्धतीनेच घेते. आणि कधी कधी सोलते पण ज्यावेळेस आपल्याला फोडणीला वगैरे टाकायचं असतो त्यावेळेस. या ठिकाणी मी आता शेवग्याचं कालवण तयार करायला घेतलं होतं. विहान झोपलेला, मग म्हटलं चला कालवण तरी शिजायला टाकू, जेणेकरून मुलांचं आवरेपर्यंत भाजी शिजून होईल. आणि मग खाली ज्यावेळेस जातो आम्ही तिकडून वरती आल्यानंतर मग पटकन भाकरी केल्या की झालं जेवायला बसायला. म्हणून इकडं शेवग्याचं कालवण करायला घेतलं. पण मॅडम काय रडायला लागल्या. आता तिला बघत बघत जमलं तर फोडणीला टाकणार आहे. आणि टाकताना मी जर पॉसिबल झालं तर तुमच्यासोबत शेअर करेन. तर इकडे शेवगा अशा पद्धतीने कट करून पाण्यामध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर जेवढे मसाले लागतात तेवढे मसाले इकडं काढून घेतलेले आहे. तर मसाल्यांमध्ये आहे लाल तिखट, कांदा लसूण मसाला, त्याच्यानंतर घरचा साठवणीतला मसाला, धना पावडर, चिकन मसाला आणि हळद. त्याच्यानंतर इकडं कांदे भाजून घेतलेले आहेत. आता गॅसवरती भाजलेले आहेत हे कांदे. जर चुलीवरती भाजले तर अजूनच छान भाजी लागते. पण मी इकडे गॅसवरती हे कांदे भाजून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर कढईमध्ये शेंगदाणे तळून घेतलेले आहेत, त्याच्यानंतर डाळी तळून घेतलेल्या आहेत. तसंच तीळ वगैरे आहेत ना, पांढरे तीळ, ते पण भाजून घेतलेले आहेत. आता प्रत्येकाची भाजी बनवण्याची पद्धत ही वेगवेगळी असते. मी माझ्या पद्धतीने जसं बनवते तसं तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर इकडं खोबरं आणि लसूण, कोथिंबीर आणि आलं हे पण घेतलेलं आहे. खोबरं पण गॅसवरतीच भाजून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या. तर विहानच्या बाबांना भरपूर तिखट कालवण आवडतं, त्यांना असं मुळमुळीत कालवण आवडत नाही. त्याच्यामुळे मला स्पायसी जेवण बनवायला लागतं. म्हणून मग मी आमच्या पद्धतीने क्वांटिटी घेतली आहे मसाल्याची आणि मिरचीची. तर इकडे हिरव्या मिरच्या जास्त घेतल्यात म्हणून इकडे मसाला कमी घेतलेला आहे. ज्यावेळेस काही जण हिरव्या मिरच्या घालत नाही त्यांनी इकडे मसाल्याची क्वांटिटी जास्त घ्यायची आहे. तर आता मसाला वाटायचा आहे. पण ह्या आमच्या मॅडम आता कशा मसाला वाटून देते बघूया. काय दादा झोपलाय तर करू दे ना मला जेवण. करू का? तू खाली थांबती? तुला पण बनवते जेवण. जा आपला बॉल घेऊन ये ना, बॉल घेऊन ये ना. आण बॉल घेऊन ये, मला खेळायला जा. कॅक्टस आण, कॅक्टस आण. आता ज्यावेळेस आपल्याला लवकर जेवण बनवायचं असतं झटकीपट, त्यावेळेस मी मसाला वाटून घ्यायच्या आधी जिकडे गॅस चालू करून देणार आहे. नाही करून द्यायचा. इकडं अजून कालवण शिजते तोपर्यंत एवढी भांडे घासून टाकते. दुपारी एवढी भांडे घासलेत, ही पण घासून टाकते. म्हणजे
आल्यानंतर फक्त भाकरी करायच्या. तर रोजचं रुटीन वेगवेगळं असतं, कारण की मुलांमुळं प्रत्येक गोष्ट त्याच टायमिंगला होते असं नाही. कधी कधी जेवण बनवता येतं, कधी कधी नाही. पण आज विहान आणि यशस्वी दोघं पण झोपले होते, त्याच्यामुळे मग भाजी बनवता आली. तरी यशस्वी जागी होते आणि विहान झोपला होता. बनवायला मसाला वगैरे काढला आणि भाजी बनवायला सुरुवात करणार तेवढाच ती रडायला लागली. मग नंतर तिला पण झोपी लावलं आणि विहान तर झोपलेलाच होता. म्हणून शेवग्याचं कालवण करून झालं. आणि आता मग काय खाली जाणार आरतीला आणि थोडंसं विहानला फिरून आणणार आणि त्याच्यानंतर मग आल्यावर भाकरी करणार. तसं नाही तर रोज मग आल्यावरच सगळं करायला लागतं, कारण ते पोरं काही करून देत नाही. विहान तुला जेवायचंय का आल्यावर जेवायचं? शेवग्याचं कालवण आहे आणि भात आहे, भाकरी करायच्या का देऊ? मग तुला भूक लागेल ना जेवपर्यंत. आणि आम्ही खाली तसंच बाहेर पण राऊंड मारून येतो. म्हणजे मग एखादी भाजी वगैरे जर आवडली, एखादी घ्यायची असेल तर मग ती पण घेऊन येतो. इतर वेळेस काय खाली जायला नाही मिळत. वरती ना आम्ही आवरून जातो, म्हणजे मग आल्यावरती काही जास्त पसारा राहत नाही आवरायला. फक्त मग स्वयंपाक करायचा असतो, थोडं स्वयंपाक करायचा, जेवायचं, त्याच्यानंतर मग भांडी घासायचे आणि फक्त तो फरशी पुसून घ्यायची जेवल्यावरती. एवढं सगळं करता करता 11 वाजतातच आणि मुलं झोपता 1-1:30 वाजतो. असंच आहे रोजचं आमचं रुटीन सध्या तरी. चल यशस्वी, चल विहान. चला रे. हा जायचं. तुला शिरा खायचा का? यशस्वीला विचारते. तू खाल धर यशस्वी.
दरवाजा लॉक होईल रे. चला पाणी प्यायचं. येशूला पाणी प्यायचं. गुड गर्ल. काय दादा पाण्याची बॉटल आण तुझी. पाणी बॉटल आण भरून द्यायची आपल्याला खाली खाली येऊन पाणी नको प्यायला. पाणी नको का प्यायला खाली जाताना. आण ना बॉटल. कुठे मला नाही माहिती. काय ग बाबू थांब ना. तुझी बॉटल भरलेली का. घे मग टिफिन बॅग मध्ये टाक. चला इकडं असं ताटात पाणी ठेवले. त्याच्यामध्ये शेवग्याच्या कालवणाची कढई ठेवली. कारण की आता बाहेर जाताना घरातल्या सगळ्या लाईटी बंद करणार आहे. म्हणजे मग त्याच्यामध्ये जर चुकून झुरळ पाणी वगैरे असेल तर नको जायला. म्हणून म्हणजे मला सवय लागली ती कुठं बाहेर जायचं असेल आणि भाजी वगैरे बनवली असेल तर मग मी तशा पद्धतीने ठेवते पाण्याच्या आतमध्ये कढई. जेणेकरून मग टेन्शन राहत नाही. कारण लहान मुलं पण जेवतात आणि आपल्या जरी पोटात जरी काही गेलं असं पालीने वगैरे किंवा झुरळ वगैरे गेलेलं तर प्रॉब्लेम नको. म्हणून चला रे चला ना खाली जायचं ना. चला पटकन. बाबा आले तर परत लगेच वरती यायला लागेल. बॉल कधी खेळू मग खेळ तू. बॉल नाही जायचं का. चल 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 चल. बस खाली. चला खाली चालू खाली आरतीला. हलू नको ग. लॉक नाही करता येत ग बाबू. चला चला चला. आरतीचा आवाज आला लगेच आमच्या मॅडम लागल्या टाळ्या वाजवायला. आरतीला पण जायचंय आणि दुकानात पण जायचंय. कसलं गरम होतंय बापरे. दादाने फॅन लावला ना. फॅन लावला. नाक कसं झालंय सर्दीने. आज मेडिकल मधून क्रीमचा नको. नको नको हात लावू नाकाला. हात नको लावू. गाडी बघ पुढून. गाडी आली मोठी. गरम होते.
होता कामनापूर्ती जय देव जय कृष्ण गजितावाना तुझ गौरी कुमरा चंदना नियोटी कंकुम केशरा जय राम गुड शवतवारा रुद्र पुरे जाने घाघरिया जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन करणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव लंबोदर पीतांबर बनेवर वंदना सरदंड वक्रतुंड देवेना दाग्रवता वक्पायेनवना संकल्पी पावावे निर्वाणे अक्षावे सर्वर वंदना जय देव जय मंगलमूर्ति ओ श्री मंगलमूर्ति दर्शन मात्रे मन धरणे मात्रे मन कामना पूर्ति जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा देवारी वारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो महिषासुरमर्दिनी गुरुवारीश्वर जय देव जय त्रिभुवन भुवनी पाहता तुझैसे नाही सारी श्रमणे परंतु न बोलवे काही काही विवाद करता पडलो प्रवाही केतू भक्ता लागे केतू दासा लागे पावसी लवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सर्वरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय प्रसन्न वदने प्रसन्न होसी नितराशा क्लेशावादून सोडी दुःखावादून सोडी तोरी भोपाशा अंबेर वादून गुरुविलाशा हर हर दलिंदाला बलवंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी सर्वरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय लवदवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषेकंठकाळ त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी वाळा ते तुम्ही जाने वाळवाणी जोजोळा जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू तुझ भरपूर गौरा जय देव भरपूर गौरा भोळा नैनी विशाळा वेदांगी पार्वती स्वप्नांच्या माळा तुझीचे उडण शरगंटनिया ऐसा शंकर शौर्य उपावेला जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू भावती हो वाळू तुझ भरपूर गौरा जय देव दैत्य सागर मंथनमय केले त्या माझे औचित हसवले येतो सर्वाने भाषण केले निळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय शिवशंकरा हो स्वामी शंकरा वाळू तुझ भरपूर गौरा जय देव त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाना त्रैगुणी अवतार त्रैलोक्य जाना नेती शब्द ने अनुमाना सर्वर मणिजन योगे समाधि ध्याना जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती वारिता हरणे भवचिंता जय देव जय सभाय अभ्यंकरितो एक रत्ना आभाग्याची कैसी कर रही बात बराई वरदा दे निर्कैसा हेत सर्व वर्णाचा हा बोलासी अंत जय देव जय श्री गुरुदत्ता हो स्वामी अवधूता आरती वारिता हरणे भवचिंता जय देव दत्त येऊनी आव्हाना केला सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला जन्म वर्णांचा हा फेरा चुकविला जय देव जय गुरुदत्ता स्वामी अवधूता आरती वारिता हरणे भवचिंता जय देव दत्त ऐसे लागले ध्यान हरणपणे मन झाले उर्वन एकलोपनाची झाली बळवाना एका जनार्दने ते दत्त ध्यान जय देव जय श्री गुरुदत्ता अवधूता आरती वारिता हरणे भवचिंता जय देव योगे 28 विद्वर्योवा वामाकी रकमाई दिव्य शोभा मंडलिकाच्या भेटी परब्रह्मलिका चरणे वाहे भीमा उद्धवी जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रकमाई वल्लभ राईच्या वल्लभ पावे वल्लभा
तुळशी बाळागारे होनकंठी कासे पीतांबर कस्तूर नल्लाटी देव सुरवर निते भेटी करुण हनुमंत पुढे उभे राहती जय देव जय पांडुरंगा ओ हरे पांडुरंगा रखमाई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जीवलगा जय देव धन्य वेणो नाथ क्षेत्र माळा सुवर्णाची कमळे वनमाळा गळा राही रखमाबाई राणी या सगळा गोवाळी तो राजा विधवा सावळा जय देव जय पांडुरंगा ओ हरे पांडुरंगा रखमाई वल्लभ राहीचा वल्लभ पावे ज्योतगा जय देव ओ आळो आरच्या करवंडा येती चंद्रभागे मध्ये सोडून या देती पुण्या पताका वैष्णव नाजरती पंढरीचा अधोकेचा वर्णावला जय देव जय आषाढी कार्तिकी भक्त जन येती हो सरसंत येती चंद्रभागे मध्ये स्नान जय करती दर्शन हे मान्यतय होय मुक्ती केशवसी नामदेव माधवसी नामदेव भावे जय देव जय पांडुरंगा हरे पांडुरंगा रखमाई वल्लभ राहीचा वल्लभ पावे जीवलगा जय देव जय कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजंगहारम सदावरम तमृभ्यारविंदे भवम भवानी असुरका अंधारमाला कुलतीकयाय कपालमाला शिरसकया दिगंबराय नमः शिवाय दिगंबरंजन समर्पयामि घटिलटांजन वंदेर चरणं जय जय अलिंगनंत बहुजन भवे वारित भरे नमः तुमेव माता पिता तमेव बंधु सखा तमेव तुमेव विद्याधरं तमेव तमेव सर्वं मम देव जय देवाचा मनेन्द्रिय स्वामजात्मनावा भगवती सवा तमोनियं सकल परस्वे नारायणाय समर्पया केजं नारायणं कृष्णनामय वासुदेवरे माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचंद्रवरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे गणपती बाप्पा मंगल मूर्ती सदा सर्वदा तुझा करावा तुझे कारणी देह माझा पवनवंता रस्ता प्रभू नायका मागणे तिच्याचा मोर्या मे भारताने तुझीच सेवा करुणाय जाणे अन्याय माझे कोट्यान कोटी भोरेश्वरा तुझा पोटी गणपती बाप्पा मंगल मूर्ती जय बाप्पा जा बाप्पा करू नये बाप्पा करू नये जा बाप्पा करू नये जा डोकं टेकून बाप्पा करू नये हा जा जय बाप्पा कर जय बाप्पा कर जा 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 आता पकडायला जाईल फोटो नाही काढत त्यावेळेस मग मस्त फिरती आणि जेव्हा मी मोबाईल हातात घेईन त्यावेळेस नाही बंद आहे बंद चल इकडे पडशील खाली उतर इथे 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 कर बाप्पा यशस्वी इथे 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 कर बाप्पा ये 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 चल लवकर अगं मंदिर बंद आहे बाई मंदिर बंद आहे
बंद केलं मंदिर आता, बंद केलं मंदिर आता. ये यशस्वी. हा ना, गरम हेच एवढं होतं, ताणच तेवढी लागते गरमी. मी पण 2 बॉटल आणते, एक त्याची एक हिची. स्पेशल एक बॅगच आहे पाण्याला सेपरेट. घरात नाही पित, बाहेर आल्यावरती. चला 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 चल, मी चालले. बाय यशस्वी, मी चालले. यशस्वी तिच्या बाबांनी ठेवले, तिच्या बाबांनी. यशस्वी हा वेगळं आहे ना. दुसरं मला ठेवायचं होतं पण त्यांना आवडलं, मग त्यांनी ठेवलं. हे मोठं मी का नको म्हणत होते. आता स्कूलला गेल्यावर ते स्पेलिंग पाठ झालं पाहिजे ना. यशस्वी एवढं मोठं, म्हणजे तो विचार मी करत होते. आणि बाकी मग कसं असं ते छोटे छोटे रेवा असं छोटे छोटे ठीक होतं, म्हणजे तिला लवकर ते स्पेलिंग वगैरे पाठ झालं. बाय कर, बाय बाय. ते बघ मावशी आली ती. हा, त्या जेवण करून आल्या. चल यशस्वी, तिकडे जाऊ आता आपण. पिल्लूला घेऊन यायला लागेल, पिल्लू काही निघणार नाही बाहेर. हो, तिला जाऊन आणायला लागेल. ए यशस्वी चल, मी चालले. बाय बाय बाय. मंदिरात राहायचंय काय तुला आज? ए शो, मंदिरात राहायचंय आज? चल 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 चल, चला 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 चला, चल 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 चल, मी चालले. बाय यशस्वी. चल बाळा. ए यशस्वी चल, बाय बाय. अगं चल 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 चल. ते बघ पिऊ दीदी आली, चल लवकर. चला आता, चला चला चला. गार्डनला जायचं, उचलूनच आणायला लागते बाळाला. दादाची सायकल तिकडेला. तिचे पाय पण पुरत नाही, पण तिचं मन पळतंय सायकल चालवायला, कारण दादा चालवतो ना. ते पण व्यानमुळे लवकरच सायकल चालवते. दम किती आला तिला? गरम होत. हा, तेल लावलेलं आहे तिला. हा काय? हा, टाळूला तेल लावलं. ये चल इकडे यशस्वी. चला 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 चला. दुखली सायकल. चला 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 चला, उतरा उतरा उतरा. नाही, मी राऊंड मारते पण लय पकडायला लागते. हा, वळवळ करते ना. बुंग 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 बुंग. त्या दादाची सायकल कोणी नेली? बाय. इकडे जा स्लायडिंग वरती.
अरे बापरे, सोडल्याशिवाय पण नाही चालता येणार. लय धरून पण ठेवलं तर त्या स्लाइडवर नका जाऊ. नाही, वरतीपर्यंत चढती पण भीती वाटते. नको बाई. गदी गदी गदी. मी काय करू? किती दिवस हळू जा. पडशील. यशस्वी चल. बाबा कुठे आहे आपले बाबा? तू पण चल घरी आता. अरे बापरे. चला 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 वरती चढा. झोपा. बापरे. बस आता, बस खाली आणि ये खाली. चला उतरा. चला या खाली. या 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 या. कशी बरोबर इथे येऊन बसती ग माझी बाई. बस. हळू 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 हळू. छोटी ना ती, हळू. दादा हळू रे ती छोटी आहे. तू एवढं जोरात नको फिरू, ते बारीक बाळ आहे. श्री हळू. श्री दादा हळू फिरव. मी तुला तिकडे तू थांब तिच्या पाठीमाग. नाही ती एवढ्या जोरात फिरवल्यावर येईल खाली. थांब थांब, ती उतरती. कोणाला शोधते? पकडलं. ए थांबा, बाळे बाळा आपल्या इथं. हा चालत आहे ना काका. थांबा मी देते. हा नको नको बाबांना, त्या दादाला पण.
हळूच दे ना त्याचे पाय, तो उंच आहे ना तो पाय जमिनीला टेकतात. हळूच दे दादा, हळूच दे, हळूच दे. पाय वरती करा, पायाला लागल. श्री नको नको, त्याचं त्याला खेळू दे. नको श्री. अरे 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 श्री. पकड. घे का दीदी खाली, तिला पडल. दादा कुठे गेला ग? कुठं? हाय हाय. बस आता. चल दीदी कुठं चालली? दीदी हात असे दोन्ही पकडू नको. आता सायकल मी आणू का? मी आण. हो ती तिरकी बसली आहे, तिरकी बसली ती. तिला पॅक पकडावर का? चला ना. तिला पॅक पकडा. हे घे तुझी सायकल धर. मी नाही आणणार बाळा, राहू दे मग इथंच. मी नाही आता बाळा, तिथून आणली ना गार्डन पासून. तुला खालून वळालो का माय वड्यावलेच तुला पुढे घे सायकल. तिथून तर पार मॅगझिन पर्यंत फुल जाम, चक्का जाम. ते सोनकेळी बघितली ती नव्हती, मग तीच घेतली. तिला आता सर्दी झाली आणि ती दिल्यावर अजूनच त्रास होईल. तिने पाहिले काय